टीव्ही सत्यमेव व्रतम. आणि देवाभाऊंच्याकडे एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे मागणी केली की आम्हाला अहमदनगरच्या खुणा इथं नको आहेत, आम्हाला अहिल्यानगर हवाय. आणि एका मिनिटामध्ये तुम्ही ते करून दिला, एका वर्षाच्या आतमध्ये तुम्ही निर्णय करून दिला. मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. चौकात जाऊन झेंडा लावा की तुम्हाला लाव देतात का बघा. चौकात जाऊन झेंडा लावायला तुम्हाला लाव देतात का बघा. लाव देत नाहीत. पोलीस वाईंग 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 गाडी येते, चला आत बसा. त्याचे लोक म्हणते तिथं अहिल्यादेवीचा पुतळा लावायचा नाही. अरे महाराष्ट्रातला सगळा क्षेत्रफळानं सगळ्यात मोठा जिल्हा, राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदन जिल्ह्याचं नाव एका वर्षाच्या आतमध्ये बदललं. हे अहिल्यादेवींच्या चरणी असलेले खरे भाव आहेत आपल्या सरकारचे, आपल्या नेतृत्वांचे. प्रत्येक हिंदूला वाटतं मरेपर्यंत एकदा तरी काशीला जावं, काशीच्या विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं. 1770 ला अहिल्यादेवीने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिराला जागा नव्हती, अहिल्यादेवीने शेजारची जागा विकत घेतली. आणि 1770, 1870, 1970 आणि 2018 बघा किती वर्ष गेली. 1947 ला भारत स्वतंत्र झाला. अनेक पंतप्रधान या देशाच्या पंतप्रधान पदावरती विराजमान झाले, परंतु कुणालाही वाटलं नाही काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा कॉरिडॉर डेव्हलप करावा. परंतु गुजरात मधून एका सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा जेव्हा देशाचा पंतप्रधान होतो, त्यांना वाटलं 1770 ला अहिल्यादेवीने जीर्णोद्धार केलाय आणि तो जीर्णोद्धार पुन्हा करण्याची आवश्यकता आहे. 2018 ला पायाभरणी केली आणि 2022 ला आपल्याला दर्शनासाठी तो कॉरिडॉर खुला करून दिला. हे काम अहिल्यादेवींचं आहे. म्हणून मी म्हणतोय की अहिल्यादेवींच्या विचारावरती काम करतायत. अहिल्यादेवींनी बाजूची जागा विकत घेतली होती. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि तिथलं देवस्थान त्यांनी अख्या 1 किलोमीटर मधली जागा विकत घेतली आणि अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळा हा तिथं काशी विश्वेश्वराच्या प्रांगणामध्ये बसवला. मित्रांनो, हा आमचा अभिमान आहे, आमचा सन्मान आहे. अहिल्यादेवींच्या कार्याचा केलेला तुम्ही सत्कार आहे. आणि म्हणून आज इथं बोलत असताना, अरे इथले सगळे सरपंच आहेत इथं, तुम्ही आमदारांकडे गेला, अहिल्यादेवींचं एक सभामंडप करायचं आहे, 10 लाख रुपये द्या. किती अल्पाने घातले तुम्ही? 10 लाख रुपये मिळवायला मिळाले का तुम्हाला? मिळाले का? खरं सांगा साहेबांना. अहो एका दमात तुम्ही 681 कोटी रुपये दिले. 681 कोटी रुपये. इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, त्याला अहिल्यादेवीचं नाव. बारामतीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, त्याला अहिल्यादेवीचं नाव. अहिल्यादेवीच्या नावानं महाराष्ट्रातली 450 मंदिरं, त्याला अहिल्यादेवींच्या नावानं पुनर्जीवनाचं नाव. आणि 2000 कोटी रुपयाचं वाटप, आता 5000 कोटी. सगळ्यांना मला विनंती करायची आहे, मित्रांनो, धनगरवाड्यातनं अहिल्यादेवीचा कार्यक्रम कधी बाहेर गेला नाही. अण्णासाहेब डांगे जर या चौंडीत आले नसते तर चौंडी महाराष्ट्राला कळाली नसती. ही अतिशय गंभीर बाब आहे. आणि आज धनगरवाड्यातली पोर जयंती साजरी करायची, पावत्या छापून पावत्या गोळा करा, मग कार्यक्रम करा. पहिल्यांदा साहेब असं घडतंय, आम्ही सगळ्या फेसबुकला, व्हॉट्सअपला, ट्विटरला, सगळ्या भाजपच्या पेजवर बघतोय, सगळीकडे अहिल्यादेवी 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 अहिल्यादेवी. नुसतं महाराष्ट्रात नाही, नुसतं मध्य भारतात नाही, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत, अशा विशाल भारतामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत अशा विशाल महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वात अरे 10 दिवस जयंतीचा कार्यक्रम सुरू आहे. साहेब, आम्ही सर्वजण ऋणी आहोत. अहिल्यादेवींना 300 वर्षानंतर न्याय मिळाला. 300 वर्षानंतर सगळे उभारून टाळ्या वाजवून माननीय नरेंद्र मोदी साहेब, माननीय देवाभाऊ एकनाथ शिंदे साहेब, सगळे उभारून जोरदार टाळ्या वाजवा. सगळे जोरात टाळ्या वाजवा, जोरात जोरात आवाज आला पाहिजे, जोरात. अरे असं होणं शक्य नाही आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपानं जे काम केलंय ते गेल्या 300 वर्षात कुणी केलं